नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे माणसेने आता अंगणामध्ये तुळस लावलेली असते आणि ती तुळशीला पाणी वगैरे देत असते. छान पद्धतीने पूजा करत असते. तेव्हा इकडे तिलासुद्धा प्रसन्न वाटतं आणि ज्या अंगणामध्ये एवढं वाईट प्रकरण घडलं होतं, त्या अंगणामध्ये सुद्धा सुख शांती नांदायला हवी आहे. त्या उद्देशाने तिने हा निर्णय घेतलेला असतो की अंगणामध्ये आपण तुळस लावली पाहिजे. आणि त्याच हेतूने ती पूजा करत असताना आता सुगंधा तिथे येते. सुगंधा विचारत असते, "मानसी, अगं हे काय अंगणामध्ये तुळस? आपल्या अंगणामध्ये तर तुळस नव्हती ना?" तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "हो काकू, मला माहिती आहे, पण आपल्या अंगणामध्ये तुळस मीच लावली आहे. काल याच अंगणामध्ये काय काय नाही घडलं, म्हणजे आपण ज्या गोष्टीचा कधी विचारच केला नव्हता, असं निगेटिव्ह सगळं घडलं. आणि म्हणूनच मला आता या घरामध्ये फक्त सुख शांती आणि पॉझिटिव्हिटी हवी आहे आणि आपल्याला ती या तुळशीमधूनच मिळेल असं मला वाटते. आणि म्हणूनच मी इथे खूपच चांगल्या मनाने इथे आता तुळस लावलेली आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदणार आहे. आणि जे काही इथे वाईट घडले ते आपण लवकरात लवकर विसरून जायला पाहिजे, हाच माझा हेतू आहे. आणि आपण नव्याने इथे आता तेजसला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जे काही घडलं ते सगळं मागे सारून, ते सगळं काही विसरून आपण इथे फक्त एका गोष्टीवरती फोकस केला पाहिजे की आपल्याला तेजसला निर्दोष सिद्ध करायचं आहे. आणि नव्याने आपण सगळेजण एकत्र येऊ आणि ह्या वाईट गोष्टींना मागे सारून फक्त आता लवकरात लवकर तेजसला निर्दोष सिद्ध करून इथे आपल्याला घरी घेऊन यायचं आहे, याच घरी. तेव्हा इकडे मानसीचा फक्त एकच हेतू असतो की घरामध्ये सुख शांती यावी आणि इथे तेजस लवकरात लवकर निर्दोष सिद्ध होऊन घरी यावीत, हीच तिची फक्त इच्छा असते. आणि संपूर्ण घराला तिला आता एकत्र बांधून ठेवायचं असतं. आणि त्यासाठी प्रेक्षकांनो मानसी खूप मेहनत करत असते, कारण तिला माहिती आहे की तेजसचं सुद्धा त्याच्या कुटुंबावरती किती प्रेम आहे. त्यानंतर मानसीने इथे आता नाश्ता बनवलेला असतो. सगळेजण कुठल्या परिस्थितीत असू शकतात, सगळेजण काय विचार करतायत हे तिला बरोबर माहिती असतं आणि म्हणूनच ती खंबीर झालेली असते, सगळ्यांची काळजी घेत असते. तेव्हा मानसी म्हणते की "आभा, मी नाश्ता करून आणलाय, तू जरा सूरजदादांना दे ना प्लेटमध्ये नाश्ता, मी सगळ्यांना आवाज देते." आणि आता मानसी जाते आणि ती इकडे तात्यासाहेबांना, त्याचबरोबर सुगंधाला, दिनेशला आणि त्याचबरोबर गायत्रीला सगळ्यांना ती आवाज देते. ती म्हणते की "दिनेश भाऊजी, गायत्री मॅम." तर इकडे आता तात्यासाहेब आणि त्याचबरोबर मावशी सगळ्यांना आवाज देऊन ती बोलावते आणि म्हणते की "नाश्ता करून घ्या ना." तेव्हा इकडे तात्यांची अवस्था काय असू शकते तिला बरोबर माहिती असतं. तेव्हा मानसी म्हणते, "तात्यासाहेब या इकडे, इकडे या." आणि खूपच जास्त इथे रिस्पेक्टफुली ती तात्यांचा हात पकडते आणि त्यांना मानाने नाश्ता करायला बसवते. ती म्हणते की "मावशी, तुम्ही पण बसा बरं इथे. दिनेश भाऊजी या ना, तुम्हीसुद्धा नाश्ता करून घ्या." तेव्हा इकडे आता मानसी तात्यांना, सुगंधाला नाश्ता देते आणि दिनेशला म्हणते, "भाऊजी या ना." तेव्हा दिनेश म्हणतो की "आई, मला नाश्ता वगैरे नको आहे. काल जे काही घडलं ना आपल्या अंगणामध्ये, ते मी सहजासहजी विसरू शकत नाही आहे. मला ते सगळं सारखं सारखं आठवत होतं. रात्री झोपलेलो नाही आहे मी, दचकून सारखा सारखा उठत होतो. ते लोकं कधी इथे येतील, पुन्हा आपल्याला त्रास देतील का, पुन्हा माझ्या गळ्यामध्ये चपलीचा हार घालतील का, तात्यांच्या चेहऱ्याला काळं फासतील का, या सगळ्या गोष्टींनी रात्रभर मी झोपलेलो नाही आहे, विसरलेलो नाही आहे मी काही. आणि सहजासहजी जे काही घडलं आहे ते विसरू शकणार सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे रात्री जे काही घडलं, काल जे काही घडलं, त्याने माझं पोट भरलं आहे. मला आता नाश्ता करायचा नाही आहे. तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर करा, पण हे सगळं त्या तेजसमुळे घडलं आहे. तेजसमुळे काल आपल्याला तो दिवस बघावा लागला आहे." तेव्हा मानसी म्हणत असते, "असं बोलू नका दिनेश भाऊजी. अहो, यांच्यामुळे काय घडलं आहे, यांनाच या खोट्या प्रकरणामध्ये कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतं आहे." तेव्हा इकडे गायत्री येते आणि म्हणते, "कोण फसवण्याचा प्रयत्न करते? हे सगळं आहे ना तेजसमुळे आपल्याला भोगावं लागते, कळतंय का? काल काय अवस्था झाली होती, ते लोकं आपल्या घरी आले होते आणि त्यांनी कशा पद्धतीने निषेध केला, ही काही विसरण्यासारखी गोष्ट आहे का? म्हणजे तात्यासाहेबांच्या चेहऱ्याला काळं फासलं, घरामध्ये तोडफोड केली, वस्तूंना आग लावली, अजून ते लोकं काही करू शकतात." तेव्हा इकडे मानसी म्हणते, "ते लोकं काही करू शकतात, पण आपण हे सगळं सहन करायचं का? आपण सुद्धा त्यांना सडेतोड उत्तर दिलं पाहिजे." तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, "अगं पण काय करणार ना,
जर आपलंच नाणं खोटं आहे तर आपण करणार तरी काय? आज कोर्टामध्ये तारीख आहे आणि तेजस तर काही बोलतच नाही आहे, कारण त्याच्यावरती जे आरोप झाले ते सगळे खरे आहेत. तो तरी काय बोलणार ना? आणि त्याच्यामुळे कोर्टातसुद्धा हेच सिद्ध होणार आहे की तेजसने लाच घेतली आहे आणि त्यामुळे तो काही बोलत नाही आहे आणि तो गुन्हेगारसुद्धा सिद्ध होणार आहे. हे लवकरच आता कोर्टामध्ये सिद्ध होईल. आपण कोर्टामध्ये जाऊन करायचं तरी काय? बरोबर की नाही? आपल्याला शिक्षा तर होणारच आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "नाही गायत्री मॅम, खरंच असं नाही आहे. तेजसने खरंच काही केलेलं नाही आहे. मला असं वाटतंय तेजसला कुणीतरी या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न करते." गायत्री मॅम, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा मी तेजसला भेटायला येत होते. तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला आहे ना, एक टेम्पो त्यांच्या दिशेने एकदम भरधाव वेगेत आला आणि तो तेजस त्याच दिशेने आला होता आणि तेव्हा मी धावत पळत येऊन तेजसला धक्का देऊन बाजूला केलं होतं आणि त्या टेम्पोचा धक्का मला लागला होता आणि माझा अपघात झाला होता. मी खरं बोलते मावशी, कोणीतरी तेजसच्या अंगावरती तो टेम्पो मुद्दामून घेऊन आलं होतं त्यांना मारण्यासाठी आणि मी हे खरं सांगते, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं होतं. तो भरधाव टेम्पो म्हणजे तो बाजूने सुद्धा गेला नाही आणि त्याने ब्रेकसुद्धा दाबला नाही. तेजस उभे होते तर त्यांच्या अंगावरती तो येत होता आणि मी त्यांना धक्का देऊन बाजूला केलं होतं आणि तेव्हापासूनच माझ्या लक्षात आले की तेजसला कुणीतरी आहे ना, मुद्दामून या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा गायत्री मनामध्ये म्हणत असते की याचा अर्थ या माणसीला असं वाटतंय की तिचा जो अपघात झाला तो अपघात नसून घातपात आहे, म्हणजे तेजसला कोणीतरी मारायची सुपारी दिली होती असं तिला वाटतंय. तेव्हा इकडे गायत्रीला सुद्धा आता भीती वाटत असते, कारण मानसीला हळूहळू सगळा प्लॅन लक्षात येत असतो. त्यानंतरला माणसे त्याने म्हणत असते, "सूरजदादा, तुम्ही एवढे मोठे पत्रकार आहात ना, अहो तुम्ही विचार करा ना, त्या टेम्पोवाल्याचं काय झालं? म्हणजे तो आता कुठे आहे? त्याला पकडलं का नाही आहे पकडलं आहे? हे सगळं तुम्ही जरा शोधून काढा ना. तुम्हाला तर थोडाच वेळ लागेल ही सगळी माहिती मिळवायला. तुम्ही तुमच्या भावासाठी, तेजससाठी एवढं नाही करणार का? मी खरं सांगते तुम्हाला, तेजसला या सगळ्या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न चालू आहे. कुणीतरी कट केला आहे, कारण त्यांना मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. तेव्हा तुम्हाला आता थोडाच वेळ लागेल. तुम्ही शोधून काढा ना, त्या टेम्पोवाल्याचं काय झालं होतं?" तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की मला काहीतरी करायला हवं, कारण माणसे आता सगळ्यांना घरामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन करायला सांगते आणि जर तिने सगळ्यांना इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलं तर या सगळ्या प्रकरणामागे मी आणि इथे रणजित आहे हे सगळ्यांना बरोबर कळेल. तर इकडे मानसी म्हणत असते की "मावशी, तुम्ही याल ना साक्ष द्यायला? सगळेजण बोलत आहेत की तेजसने लाच घेतली म्हणून, पण तेजस लाच कधी घेतील? कारण जेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा तेजस संपूर्ण दिवस माझ्या उशाशी बसून होते, कारण मी शुद्धीवरती आले नव्हते. आणि तुम्हाला तर माहिती आहे मावशी, जेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा तुम्ही आणि आई तर पूर्ण दिवस आणि रात्र हॉस्पिटलमध्येच होता ना. तेव्हा तर तेजस पूर्ण दिवस माझ्याजवळच होते. तुम्ही बघितलं होतं, त्यांना कोणी भेटायला सुद्धा आलं नव्हतं आणि ते बाहेर कुणाला भेटायला गेले सुद्धा नव्हते. मग तुम्ही कोर्टामध्ये साक्ष देऊ शकता की सगळेजण बोलत आहेत की ज्या वेळेला मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तेजसने लाच घेतली, पण त्यावेळेला त्यांनी लाच घेतलीच नाही आहे, कारण ते पूर्ण दिवस रात्रभर माझ्या उशाशी बसून होते. हे तुम्ही सगळ्यांना सांगू शकता, कोर्टामध्ये साक्ष देऊ शकता. आणि तुम्ही सूरज भाऊजी जा आणि बाहेर जाऊन त्या माणसाला शोधून काढा ज्याने तेजसला मारण्याचा प्रयत्न केला होता." तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते की या सगळ्याने काय होणार आहे? म्हणजे सगळेजण कोर्टामध्ये जातील तेव्हा जे निषेध करायला लोक आले होते ते पुन्हा माझ्या कुटुंबाला त्रास देतील आणि आम्ही सगळेजण जर कोर्टामध्ये आलो आणि घरी येऊन जर घराला कोणी आग लावली तर? सांग ना. अगं, तेजसवरती कोण विश्वास ठेवणार? या घरामध्ये असं कोणीच नाही आहे ज्याचा तेजसवरती 100% विश्वास आहे. त्याने जर खरोखर लाच घेतली असेल ना, तर सगळेजण तोंडावरती पडू आपण. कळतंय का तुला? तेव्हा गायत्री म्हणते की हे सगळं आहे ना तेजसने केलंच असेल. मानसी म्हणते, "गायत्री मॅम, असं नका बोलू. मी सांगते ना तुम्हाला, तेजसने खरंच काही नाही केले. त्यांनी लाज नाही घेतली." तेव्हा गायत्री म्हणते, "गप्प बस गं तू. इथे आमच्या जीवाला धोका आहे आणि त्या तेजसमुळे जर माझ्या कुटुंबातील लोकांना काही झालं तर? तू इथे स्वार्थी झालीस. फक्त तुझ्या नवऱ्याचा विचार करतेस. पण मला माझ्या संपूर्ण कुटुंबाचा विचार करायचा आहे." तेव्हा इकडे दिनेश म्हणतो, "बरोबर बोलते गायत्री. इथे आम्हाला सगळ्यांची काळजी आहे. त्या तेजसवरती एकट्यावरती आम्हाला फक्त विश्वास ठेवून सगळ्यांचा विश्वास हा धोक्यात टाकायचा नाही आहे. आम्ही कुणीही कोर्टामध्ये आता येणार नाही आणि कुणी जायचं सुद्धा नाही. मला सुद्धा भीती वाटते, जर कुणाला काही झालं तर काय करायचं आपण?"
तेव्हा इकडे गायत्री सगळ्यांना आता इथे कुणीही जायचं नाही कोर्टामध्ये साक्ष द्यायला असं सांगत असते. मानसी म्हणते, "सूरज भाऊजी असं नका करू. अहो कोर्टामध्ये तर जावंच लागेल ना. आज कोर्टामध्ये तारीख आहे आणि तिथे जर आपल्यापैकी कुणीच नसेल म्हणजे मावशी, मी, सूरज भाऊजी तर कसं होईल? आणि आपण काय तेजसला तिथे एकटं टाकायचं का?" तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, "मी तर जाणार आहे." तेव्हा गायत्री म्हणते, "तुला जायचं असेल तर जा. पण मी माझ्या कुटुंबातील कुठल्याच व्यक्तीला आता कोर्टामध्ये येऊ देणार नाही आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे आणि मी इथे दाराजवळ बसते ना, आता काल मी नव्हते ना, म्हणून हा सगळा तमाशा घडला होता घरामध्ये. पण आता मी दाराजवळच बसली आहे. बघू ना कुणाची हिंमत होते घरामध्ये यायची आणि कालसारखा तमाशा करायची." तेव्हा इकडे गायत्री आता दारामध्ये खुर्ची टाकून त्या ठिकाणी बसलेली असते. जर कोणी घरी परत आलं इथे तमाशा करायला, तर ती आता त्या लोकांना सोडणार नसते. तेव्हा इकडे माणसे म्हणत असते, की "तुम्हाला काय करायचं आहे ते करा मॅम. तुम्हाला इथे बसायचं आहे बसा आणि कुणाला जरी यायचं नसेल ना माझ्याबरोबर, काही हरकत नाही. पण मी तेजसची साथ कधीही सोडणार नाही. मी प्रत्येक संकटामध्ये माझ्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे असणार आहे आणि मी त्यांना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करून घरी घेऊन येणार आहे. आणि जेव्हा ते निर्दोष सिद्ध होतील ना मॅम, तेव्हा तेव्हा मात्र हे सगळे लोकं आहेत ना, ते त्यांना सॉरी बोलतील आणि तुम्ही सगळेजणसुद्धा बघाल, की तेजसने काही केलेलं नाही आहे आणि ते लवकरात लवकर निर्दोष सिद्ध होतील. तुमच्या सगळ्यांच्या मनातला सुद्धा गैरसमज दूर होईल." तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, की "तसं अजिबात होणार नाही आहे. मला खात्री आहे, तो ज्या क्षणापासून गप्प बसलाय ना, तेव्हापासून मला माहिती आहे, की त्याने नक्कीच लाच घेतलेली आहे." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, की "ठीक आहे, तुम्हाला कुणालाही यायचं नाही आहे ना माझ्याबरोबर, नका येऊ. पण मी गेल्याशिवाय राहणार नाही. मी तेजसची साथ कधीही सोडणार नाही आहे." तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते, की "थांब मानसी, मी पण येते. मलासुद्धा माझ्या मुलाबरोबर उभं राहायचं आहे. त्याच्या बाजूने मला साक्ष द्यायची आहे. त्याने काय नाही केले." तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, "हे बघा सासूबाई, तुम्ही कुठेही जायचं नाही आहे. जर तुम्हाला काही झालं तर आम्ही काय करायचं? या घराच्या बाहेर तुम्ही पाऊल ठेवायचं नाही. मानसीला जायचं असेल तर ती जाऊ शकते. अगदी खुशाल जाऊ शकते." तेव्हा मानसी म्हणते, "मी तर जाणारच आहे मॅम. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. पण मी माझ्या नवऱ्याची साथ कधीही सोडणार नाही आहे. कारण माझा विश्वास आहे त्यांनी काहीही केलेलं नाही आहे आणि म्हणूनच मी त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहणार आहे. तुमच्याकडून मला अपेक्षा काही नाहीच आहे. पण माझ्या नवऱ्याला माझ्याकडून काही ना काहीतरी अपेक्षा असतीलच." तेव्हा इकडे आता ती सगळ्यांची काळजी घेत असते. पण मात्र तिला आता एकच अपेक्षा असते, की सगळ्यांनी मिळून माझ्या नवऱ्याची पाठीशी उभं राहायला हवं आहे. पण इथे गायत्रीच्या सांगण्यावरून आता कुणीही माणसेबरोबर कोर्टामध्ये यायला तयार होत नाही. माणसे आता हेअरिंग असल्यामुळे एकटीच गेलेली असते. तेव्हा इथे गायत्री आपल्या मनामध्ये म्हणत असते, की "तुला जे काही करायचं आहे ते तू कर. पण इथे तेजसला शिक्षा तर झालीच पाहिजे. त्याला आता कुणीही वाचवू शकणार नाही आहे." त्यानंतरला ती मनामध्ये म्हणत असते, "हिच्यापासून धोका आहे. आता मलाच काहीतरी करायला हवं." त्यानंतरला आता कोर्टामध्ये तारीख असल्यामुळे रणजितसुद्धा आलेला असतो आणि रणजितला तर मानसी आता स्वप्नातसुद्धा दिसत असते. त्याला हे सगळं मानसीसाठी करायचं असतं. तो म्हणत असतो, की "चला, आज कोर्टाची तारीख आहे. आज इथे कोर्टामध्ये तेजसला शिक्षा होणार. तो कायमचा आता शिक्षा भोगायला जाणार. म्हणजे माझ्या आणि इथे मानसीच्या रस्त्यातला काटा कायमस्वरूपी दूर होणार." तेवढ्यातच मानसी तिथे आलेली असते. मानसीने आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र हे काढलेलं असतं. तेव्हा रणजित म्हणतो, "मानसी तुम्ही आलात का?" तेव्हा मानसी म्हणते, "हो आले मी. आणि हे जे काही चाललंय ना, हे मला अजिबात पटत नाही आहे. म्हणजे मला तेजसकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती. मला वाटलं नव्हतं, की तेजस असे वागतील, लाच घेतील, एवढं म्हणजे नियमामध्ये न बसणारं काम करतील." तेव्हा इकडे रणजित म्हणत असतो, की "आता काय करायचं ना, आपण माणसाची वृत्ती नाही बदलू शकत." तेव्हा मानसी म्हणत असते, "खरंच मी चुकले. मी चुकीचा निर्णय घेतला." तेव्हा रणजित म्हणतो, "काय काय चुकीचा निर्णय घेतला?" तेव्हा मानसी म्हणते, की "तेजसबरोबर लग्न करण्याचा मी चुकीचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर लग्न मी नाही करायला पाहिजे होतं. मी जरा विचार करायला हवा होता. थोडे दिवस थांबायला हवं होतं आणि तुमच्याबरोबर लग्न करायला हवं होतं रणजित. तुम्ही खरंच खूप परफेक्ट आहात. तुमच्याबरोबर लग्न केलं असतं ना, तर माझे सगळे दिवस हे सुखात गेले असते." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मी खरं सांगते अगदी मनापासून, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. हे घ्या मंगळसूत्र रणजित आणि तुमच्या हाताने माझ्या गळ्यामध्ये बांधा आणि माझा बायको म्हणून स्वीकार करा."
मला त्या माणसाबरोबर राहण्याची अजिबात इच्छाच नाही आहे. मला तुमच्याबरोबर राहायचं आहे. तुमचा नवरा म्हणून स्वीकार करायचा आहे. घ्या ना, हे मंगळसूत्र गळ्यामध्ये बांधा." तेव्हा रणजितसुद्धा ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेतो आणि लगेचच मानसीच्या गळ्यामध्ये ते बांधायला जातो. त्यानंतर इथे रणजित भानावरती येतो. मानसी येऊन म्हणत असते, "सर तुम्ही आलात का?" तेव्हा रणजित म्हणतो, "हो, हो, आलो मी." तर इकडे रणजितने बघितलेलं ते स्वप्न असतं. त्याला स्वप्नात असं दिसत असतं, की आता तेजसला शिक्षा होईल आणि तो जेलमध्ये जाईल. मग मी आणि मानसी आम्ही दोघेजण एकत्र येऊ. मानसी माझ्याबरोबर लग्न करेल, असं स्वप्न तो बघत असतो. तेव्हा मानसी म्हणत असते, की "रणजित, अहो तुमचे वकील कुठे आहेत? मला जरा त्यांच्याशी बोलायचं आहे." तेव्हा रणजित म्हणतो, "हो, माझे वकील आहेत ना, दुसरी केस लढतायत. थोड्या वेळात आता येतीलच." तेवढ्यातच इथे ॲडव्होकेट आलेले असतात. तेव्हा मानसी म्हणत असते, की "हे बघा, आता माझी फक्त एवढीच इच्छा आहे, की तुम्ही तेजसची बाजू ठामपणे मांडायला हवी. त्यांच्या वतीने तुम्ही बोललं पाहिजे. कारण ते कोर्टात काही जरी बोलत नसले तरीसुद्धा त्याने लाच घेतलेली नाही आहे. हे तर आपल्याला माहिती आहे. त्याने काहीही गुन्हा केलेला नाही आहे. म्हणून तुम्ही आता कोर्टामध्ये असे काही मुद्दे सादर करा, त्याच्यावरून हे लोकांना कळू दे, की तेजस गप्प आहेत कारण त्यांना कुणाला काही उत्तर द्यायचं नाही आहे. त्यांना जी अपेक्षा नव्हती ते त्यांच्याबरोबर घडलेलं असतं म्हणून ते गप्प आहेत. पण याचा अर्थ असा होत नाही, की त्याने गुन्हा केला आहे. आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे." मला असं वाटतं रणजित, की हे जे काही घडतंय ना, ते तेजसला फसवण्यासाठी घडतंय. कारण का याआधीसुद्धा त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता आणि ते मी आता कोर्टाला पटवून देणार आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मानसी म्हणत असते, की "जजसाहेब, आमच्या घरावरती काल हल्ला करण्यात आला. काही लोक निषेध करण्याच्या हेतूने आले होते, पण ते मुद्दामून आम्हाला त्रास देत होते. त्यांनी जाळपोळ केली. त्यांनी आमच्या घरातल्या महत्त्वाच्या वस्तू जाळण्याचा प्रयत्न केला. माझे दीर आहेत, दिनेश भाऊजी, त्यांच्या गळ्यामध्ये चपलाचा हार घातला. माझे सासरे, त्यांच्या चेहऱ्याला त्यांनी काळं फासलं. हे असं सगळं केलं त्या लोकांनी. आता या लोकांना काय म्हणायचं?" तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट म्हणत असतात, की "हे बघा, तुमच्या सासऱ्याबरोबर जे काही झालं ते वाईटच होतं. पण जजसाहेब, याचा अर्थ असा तर होत नाही ना, म्हणजे यांच्या घरच्या लोकांना त्रास दिला म्हणून इथे तेजस प्रभू हे निर्दोष सिद्ध होतात. त्याने कुठला गुन्हा केलेलाच नाही आहे, हे याच्यावरून सिद्ध तर होत नाही ना." तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट म्हणत असतात, की "त्यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेले आहेत ते आरोप तर त्यांना मान्य आहेत." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, नाही, अजिबात नाही. माझ्यावरती जे आरोप केलेत ते खोटे आहेत आणि इथे साक्षीदार आणि पुरावे जे कोर्टामध्ये सादर केले जजसाहेब, हे सगळं खोटं आहे जजसाहेब. मी लाच घेतलेली नाही आहे. मला या सगळ्या प्रकरणामध्ये फसवण्यात येतं आहे. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे जजसाहेब, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे, की मी माझी केस स्वतः लढणार आहे. तुम्ही मला माझं वकीलपत्र मला स्वतःला द्या. मला कुणालाही माझी केस आता लढायला सांगायची नाही आहे." असं आता तेजस म्हणालेला असतो. तो पूर्णपणे फ्रस्ट्रेट झालेला असतो. मानसीने इथे अगदी बरोबर कोर्टामध्ये सांगितलेलं असतं, की कशा पद्धतीने त्यांच्या घराला जाळण्यात आलं होतं. इथे तात्यांच्या चेहऱ्याला काळं लावलं होतं. दिनेशच्या गळ्यामध्ये चपलाहार घातला होता. तेव्हा हे माणसे आता जाणून-बुजून बोलते जेणेकरून तेजसने काहीतरी बोलावं आणि तेजस आता स्वतःसाठी बोललेला असतो.